मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवेला सुरुवात झाली। रत्नागिरीतील जयगड, सिंधुदुर्गातील वेंगुर्ला हे दोन नवीन थांबे रोरो मार्गावर मिळणार आहेत। या ठिकाणच्या जेट्टीचं काम पूर्ण करण्यासाठी सागरी महामंडळानं प्रयत्न सुरू केलेत। महिनाभरात या जेट्टीचं काम पूर्ण करून रोरो सेवेला 2 ठिकाणी थांबा दिला जाणार आहे। ही माहिती मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। सागरी महामंडळाकडून नेरूळ ते मुंबई जलवाहतूक सेवाही सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। महायुती सरकारनं कोकणातील पर्यटन उद्योगाला गती देण्यासाठी मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रोरो सेवेला गती दिली आहे। या मार्गावर आता विजयदुर्ग सोबतच इतर थांबे देण्याची मागणी कोकणवासियांकडून होते। जयगड इथं औद्योगिक आणि बंदर विकासाच्या दृष्टीनं हा थांबा महत्त्वाचा मानला जातोय। वेंगुर्ला येथील थांब्यामुळे मालवण, तारकर्ली, आचरा परिसरातील पर्यटन स्थळांना बळ मिळणार आहे। मंत्री नितेश राणे म्हणाले की कोकण किनारपट्टीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या जलवाहतुकीच्या नव्या पर्यायामुळे कोकणातील पर्यटनाला अधिक चालना देण्याचा उद्देश आहे। या वाहतूक सेवेमुळे चाकरमान्यांच्या वेळेतही बचत होणार आहे। नव्या जेट्टी कार्यान्वित झाल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी भागांना थेट जलमार्ग जोडणी मिळणार आहे। त्यामुळे पर्यटन, मत्स्य व्यवसाय आणि स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। रोरो सेवेचा लाभ दापोलीवासियांना व्हावा यासाठी हरणे बंदरात थांबा देण्याची मागणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नितेश राणे यांच्याकडे केली। ही सेवा मुंबई कोकण प्रवासासाठी अतिजलद वाहतुकीचा पर्याय ठरणार असल्याचं कदम यांनी सांगितलंय। दापोलीत प्रवासासाठी रेल्वे मार्गाची सुविधा नसल्यानं प्रवाशांना सागरी मार्गाने प्रवास करावा लागतो। त्यामुळे हरणे बंदरात रोरो सेवेचा थांबा दिल्यास सागरी दळणवळणासंदर्भात चालना मिळेल असं त्यांनी सांगितलंय।